नमस्कार, मी डॉक्टर भागवत वसंत भड, सहयोगी प्राध्यापक SND शिक्षणशास्त्र महाविद्यालय बाबुळगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र, संलग्नित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शैक्षणिक उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण या घटकामधील भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र या दोन क्षेत्रांचा अभ्यास करणार आहोत. भावात्मक क्षेत्रामध्ये अवधान, प्रतिसाद, संघटन, मूल्यसमूह या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर क्रियात्मक क्षेत्रामध्ये अनुकरण आणि त्या संलग्नित उद्दिष्टांचा अभ्यास करणार आहोत. शैक्षणिक उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण. आपण बोधात्मक क्षेत्राचा अभ्यास या ठिकाणी केला. त्यानंतर या वर्गीकरणामधील महत्त्वाचे पुढचे दोन क्षेत्र आहे, ते म्हणजे भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र. आपण बघितलं तर मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याचा जो विकास होत असतो, तो विकास होत असताना तो विकास परिपूर्ण होतो आहे किंवा नाही हे बघण्यासाठी मूल्यमापनाचा वापर करत असतो. पण तो विकास होत असताना सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे हे आपण बघू. सर्वांगीण विकास होणं म्हणजे काय, तर यामध्ये बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या तीनही क्षेत्रातील जी उद्दिष्टे आहे ती उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून तशा कृती, त्या स्वरूपाचा अध्ययन अध्यापन, त्या स्वरूपाचे अध्ययन निष्पत्ती या गोष्टी ज्यावेळेस होतील तेव्हा त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला असं आपण म्हणतो. परंतु आज जर आपण बघितलं तर या तीनही क्षेत्रापैकी जास्तीत जास्त महत्त्व हे बोधात्मक क्षेत्राला दिलं जातं. तीन गोष्टींचा आपण विचार करूया आणि नंतर भावात्मक क्षेत्राकडे जाऊया. पहिली गोष्ट अशी आहे की आज ज्ञानाचा प्रस्फोट झाला आहे, लोकसंख्येचा प्रस्फोट झालेला आहे आणि अपेक्षांचा प्रस्फोट झालेला आहे. त्यामध्ये ज्ञानाचा प्रस्फोट झाला आहे कारण आज जे काही ज्ञान आहे जगाला एक खेड्यासारखं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातली गोष्ट आज काही सेकंदात आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. गुगलवरती आपण गेल्यानंतर कोणताही शब्द टाईप केला तर त्याच्या असंख्य हजारो लिंक तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. लायब्ररी असेल, अदर सोर्सेस असेल, या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर ज्ञानाचा हा अथांग महासागर आपल्यासमोर येईल. ज्ञानाचा प्रस्फोट झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसंख्येचा प्रस्फोट झालेला आहे. लोकसंख्येचा प्रस्फोट या दृष्टीने की भारत आज जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. आणि तिसरा प्रस्फोट म्हणजे अपेक्षांचा प्रस्फोट. अलीकडच्या काळामध्ये पालकाला आपल्या पाल्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. अपेक्षांचा प्रस्फोट झालेला आपल्याला दिसून येतो. पालकांना आपल्या पाल्याकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जी स्पर्धा चाललेली आहे त्या स्पर्धेमध्ये त्या पाल्याचा सर्वांगीण विकास होतो की नाही हे बघणं किंवा याचं निरीक्षण आपण जर केलं तर त्याचे निष्कर्ष तुमच्यासमोर येतील. होतं काय आहे की पालक ज्या अपेक्षा ठेवतो त्या पूर्ण करण्यासाठी तो जास्तीत जास्त महत्त्व हे बोधात्मक क्षेत्राला देतो. म्हणजे शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन होत असताना व्यक्तिमत्वाच्या फक्त बोधात्मक क्षेत्राकडे जास्त लक्ष दिलं जातं, किंबहुना भावात्मक क्षेत्र याकडे आपल्याला कमी लक्ष दिलेलं दिसून येतं. कारण काय आहे की जी वाढती स्पर्धा आहे या वाढत्या स्पर्धेमुळे भावात्मक क्षेत्र किंवा क्रियात्मक क्षेत्र तसे थोडेसे दुर्लक्षित झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु आपणास विद्यार्थ्याचा तिन्ही अंगाने समतोल साधायचा आहे आणि जर तिन्ही अंगाने समतोल विकास अपेक्षित आहे तर या क्षेत्राचा विकास साधण्यासाठी आपणास या भावात्मक क्षेत्राची जी काही उद्दिष्टे आहे याच्या 5 टप्प्यातून जाणं अपेक्षित आहे.
बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. आपण बोधात्मक क्षेत्रातली उद्दिष्ट बघितली, ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण आणि संश्लेषण आणि मूल्यमापन. तर भावात्मक क्षेत्रातली जी काही उद्दिष्टे आहे ती आहे अवधान, प्रतिसाद, मूल्यनिर्णय, संघटन, मूल्यसमूह. आणि क्रियात्मक क्षेत्रातली जी उद्दिष्टे आहे अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. बोधात्मक क्षेत्रामध्ये एकूण 6 उद्दिष्टे आहेत, भावात्मक क्षेत्रामध्ये एकूण 5 उद्दिष्टे आहेत आणि क्रियात्मक क्षेत्रामध्ये एकूण 5 उद्दिष्टे आहेत. एकूणच या सर्व उद्दिष्टांना अनुसरून ज्यावेळेस समतोल असा विकास अध्ययन अध्यापन प्रक्रियेद्वारे होईल त्यावेळेस त्या बालकाचा किंवा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग सर्वांगीण विकास होण्यासाठी भावात्मक क्षेत्रातील ही उद्दिष्टे कशा पद्धतीने पूर्ण केली गेली पाहिजे हे आपण बघणार आहोत. आपण भावात्मक क्षेत्रामध्ये जे पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे अवधान, ज्याला आपण रिसिविंग आपण म्हणतो. भावात्मक क्षेत्राची ही पहिली पायरी आहे आणि येथे एखाद्या गोष्टीकडे विद्यार्थ्याचे लक्ष केंद्रित होणे आवश्यक असते. अवधान ही अभिरुची निर्माण होण्याची पहिली पायरी आहे. अवधान जाण्यासाठी चेतक आवश्यक असते. चेतकाच्या जाणीवेतून अवधान उत्कृष्ट होते. विविध चेतकातून विशिष्ट चेतकामुळे अवधान होते आणि तीच व्यक्तीची अवधान क्षमता आहे. याला आपण अवधान असं म्हणतो. ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. मानसशास्त्रामध्ये असणारं अवधान आणि या ठिकाणची जी अवधान संकल्पना आहे दोन्ही एकच आहे. चेतक जेवढा प्रभावी असेल तेवढं अवधान छान होत असतं. आपण रस्त्याने नेहमी ये जा करतो. जेव्हा आपण रस्त्याने नेहमी ये जा करत असतो तेव्हा आपण रस्त्याच्या कडेला काही झाडे दिसतात, काही घरे दिसतात, बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या आपण बघत नाही. जरी ये जा करत असलो तरी आपण त्याकडे लक्ष देत नाही. परंतु त्यामध्ये एखाद्या दिवशी काहीतरी नाविन्य दिसलं तर निश्चितच आपलं अवधान त्याकडे आकर्षलं जातं. त्याचं कारण काय आहे तर इतर दिवशी आपण जी ये जा करतो त्यामध्ये तो चेतक जो काही आहे तो चेतक अवधान किंवा आपली दृष्टी आकर्षित करण्यासाठी तेवढा तो उत्कृष्ट किंवा प्रभावी नाही. जर तो चेतक किंवा ती चेतकाची जी काही जाणीव आहे, चेतक जर विशिष्ट आणि चांगला प्रभावी असेल तर निश्चितच अवधान त्याकडे खेचलं जातं. वर्गामध्येही याच प्रकारे विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त शैक्षणिक साधनांचा जर वापर केला तर विद्यार्थ्याचं अवधान हे खेचलं जातं. मग यासाठी चेतक महत्त्वाचा आहे. या पायरीमध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण करायची असेल तर जो काही चेतक आहे तो चेतक उत्कृष्ट असायला हवा आणि चेतकाच्या जाणीवेतून अवधान हे उत्कृष्ट होत असतं. अवधान ज्यावेळेस उत्कृष्ट होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये अभिरुची निर्माण होण्याची ही पहिली पायरी आहे असं आपण म्हणतो. ज्यावेळेस त्याच्यामध्ये अभिरुची निर्माण होईल आणि अवधान त्याच्याकडे खेचलं जाईल त्याची अवधान क्षमता या ठिकाणी वाढते. अवधान क्षमता वाढणं म्हणजेच त्याची अध्ययन प्रक्रिया जी काही आहे ती सुलभ होण्यास मदत होते. नेहमीच बघा आपण वर्गामध्ये शिक्षक ज्यावेळेस अध्यापन करत असतात तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्याकडे आपलं कळत नकळत लक्ष जात असतं. आपण त्याकडे बघत असतो. एखादी गोष्ट जी काही अनावश्यक हालचाल जर झाली तर निश्चितच आपलं त्याकडे अवधान जातं. वर्गामध्ये आपलं अध्यापनाचं काम चालू आहे, अचानक कुठेतरी काहीतरी आवाज झाला तर वर्गामधल्या अध्यापनाकडे आपण लक्ष न देता आपला ज्या गोष्टीकडे किंवा जेथे तो आवाज झाला आहे त्या आवाजाकडे आपलं लक्ष जातं आणि आपण सर्वजण तिकडे वळून बघतो. कधीकधी वर्गामध्ये आपण असंही बघतो की अध्यापन चालू असताना शिक्षकाने पाठीमागे काहीतरी आहे किंवा आवाज दिला तर सर्व वर्गातील विद्यार्थी वळवून पाठीमागे बघतात. तेव्हा सर्वांचं लक्ष किंवा अवधान त्या गोष्टीकडे जातं. म्हणजे जो काही चेतक आहे तो चेतक जर त्या ठिकाणी प्रभावी असेल तर त्याकडे अवधान या ठिकाणी खेचलं जातं. मग या अवधानाचा ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. या अवधानाचा आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये
कशा प्रकारे वापर करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. मग चेतकामध्ये जर आपण विविधता ठेवली, कधी दृश्य स्वरूपामध्ये, तर कधी श्राव्य स्वरूपामध्ये, तर कधी स्पर्श असेल किंवा प्रत्यक्ष अनुभव असेल, या गोष्टीतून आपण चेतकामध्ये विविधता आणू शकतो. आणि चेतकामध्ये विविधता आली तर अवधानाची क्षमता ही विद्यार्थ्यांची वाढणार आहे. आणि अवधान वाढलं की विद्यार्थ्याला त्यामध्ये अभिरुची निर्माण होत असते. आणि हे सर्व करण्याचं मुख्य जबाबदारी या ठिकाणी शिक्षकांनी घेतली की निश्चितच विद्यार्थ्यांची अभिरुची निर्माण होत असते. ही होती भावात्मक क्षेत्रातली पहिली पायरी, अवधान. त्यानंतर आपण बघणार आहोत भावात्मक क्षेत्रातली दुसरं उद्दिष्ट, ते म्हणजे प्रतिसाद. व्यक्ती विविध चेतकांपैकी कोणत्या चेतकाकडे व्यक्ती आकर्षित होईल हे सांगता येत नाही, परंतु ज्या चेतकाकडे व्यक्ती वारंवार आकर्षित होते त्यावेळी त्या व्यक्तीस त्या विषयाची अभिरुची आहे असे आपण म्हणतो. यामध्ये चेतक विविध आहे, विविध चेतक तुमच्या समोर येतात, परंतु सर्वच गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. जसं मी सांगितलं की आपण रस्त्याने ये जा करत असताना दररोज ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आपण बघत नाही, परंतु आपल्या येण्या जाण्याच्या मार्गावरती जेव्हा एखादी गोष्ट नवीन दिसते निश्चित आपण त्याकडे आकर्षित होतो, म्हणजे तो चेतक आपल्याला आकर्षित करतो. सर्वच चेतक आपल्याला आकर्षित करत नाही. मग जेव्हा एखादा असा विशिष्ट चेतक आपल्याला आकर्षित करतो त्यावेळेस त्या विषयाची अभिरुची आपल्याला निर्माण झाली असं आपण म्हणतो. मग मॅकडुगल यांच्या मते अभिरुची म्हणजे सुप्त अवधान व अवधान म्हणजे त्याचं व्यक्त स्वरूप आहे. अभिरुची म्हणजे काय तर सुप्त अवधान, ते अंतर्भूत आहे. जी अभिरुची आपली आहे ते सुप्त अवधान आहे आणि ती अंतर्गत असलेलं अवधान जे काही आहे त्याचं व्यक्त स्वरूप म्हणजेच या ठिकाणी अवधान आहे. आपल्याला कशामध्ये रस आहे, आपल्याला कशामध्ये आवड आहे, ही गोष्ट या ठिकाणी आपल्या अवधानातून व्यक्त होत असते. गाण्याची आवड असणारी जर व्यक्ती तुम्ही बघितली तर ती व्यक्ती रस्त्यानं जात असली आणि साधं एखाद्या पानटपरीवरती एखादं गाणं सुरू असलं तरी जाणाऱ्या येणाऱ्या कितीही माणसे असली, कितीही व्यक्ती असली तर त्यांचं लक्ष त्या पानटपरीवर चालणाऱ्या गाण्याकडे जाणार नाही. परंतु ज्या व्यक्तीला गाण्याची आवड आहे तर ती व्यक्तीचं निश्चित पद्धतीने लक्ष त्या गाण्यावरती जाईल आणि ते गाणं तो गुणगुणल्याशिवाय राहणार नाही. हे अवधान आहे आणि हे अवधान त्याला आकर्षित करतं, कारण त्याची अभिरुची ही त्याचं व्यक्त स्वरूप आहे. दुसरं उदाहरण आपण बघू, वाचनाची आवड असणारी व्यक्ती. वाचनाची आवड असणारी व्यक्ती जर बघितली तुम्ही तर ती कुठेही जाऊ द्या, ती एखाद्या लायब्ररीमध्ये गेली, ग्रंथालयात गेली तर निश्चितच तिथे पुस्तक शोधण्याचा प्रयत्न करेल, वर्तमानपत्र शोधण्याचा प्रयत्न करेल आणि काही ना काही वाचण्यासाठी ते शोधल. कुठे नवीन ठिकाणी गेलात आणि कुठे काही सापडले नाही तरी एखादं मासिक सापडतंय का, ते कितीही जुनं असू द्या, 10 वर्षापूर्वीचं असू द्या किंवा 5 वर्षापूर्वीचं असू द्या, पण वाचनाची आवड आहे तर ती व्यक्ती त्या शोधात लागते आणि ते मासिक किंवा जे काही वर्तमानपत्र असेल ते तो उचलणार, म्हणजे त्याच्याकडे त्याचं अवधान हे निश्चित पद्धतीने खेचलं जातं. आणि हाच जो काही भाग आहे तो म्हणजे प्रतिसादाचा. भावात्मक क्षेत्रातलं हे दुसरं उद्दिष्ट आहे. प्रतिसाद, रिस्पॉन्डिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपली जी अभिरुची आहे ह्या अभिरुचीला चेतक आपल्याला आकर्षित करतो आणि चेतकाने आकर्षित केल्यानंतर आपण त्याकडे आकर्षित होतो, म्हणजेच आपण त्याला आकर्षित होणं हा त्याला दिलेला आपला काय असतो, प्रतिसाद असतो. जसं मी एका उदाहरणात आपल्याला सांगितलं की गाण्याची आवड असणारी व्यक्ती त्या टपरीवर चालणाऱ्या गाण्याकडे ऐकते आणि गुणगुणायला लागते, म्हणजे त्या व्यक्तीची आवड काय आहे, अभिरुची काय आहे, गाण्याची आवड आहे, गाणे ऐकण्याची त्याला आवड आहे. मग ते गाणं जेव्हा तो ऐकतो तो त्याला रिस्पॉन्स करतो, म्हणजे ते चेतकाने त्याला या ठिकाणी प्रतिसाद देण्यासाठी या ठिकाणी काय केलं आहे, भाग पाडलेला आहे. म्हणून गाण्याची आवड असणारी व्यक्ती त्याच्याकडे लक्ष देते, वाचनाची आवड असणारी व्यक्ती पुस्तक शोधण्याचा प्रयत्न करते किंवा वाचनासाठी जे काही मिळेल ते शोधण्याचा प्रयत्न करत असते. अवधानानंतर व्यक्ती
प्रतिसादाकडे या ठिकाणी जात असतो. हे भावात्मक क्षेत्रातलं दुसरं उद्दिष्ट आहे. त्यानंतर भावात्मक क्षेत्रातलं तिसरं उद्दिष्ट आपण बघणार आहोत, ते म्हणजे मूल्यनिर्णय, व्हॅल्युइंग. विद्यार्थी विविध बाबींना अनुकूल असा प्रतिसाद देतो. त्याचबरोबर तो ज्या बाबींची किंवा विषयाची अभिरुची निर्माण झालेली असते त्या मूल्यांचा तो स्वीकार करतो, म्हणजेच मूल्यनिर्णय हे घेत असतो. दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टींचा आपण अनुभव घेत असतो. अध्ययन अध्यापन प्रक्रिया असो किंवा आपण जीवन जगताना ज्याही गोष्टींना सामोरे जातो त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. घरापासून तर शाळेपर्यंत मित्र, सवंगडी, खेळाचे मैदान या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. मग आपल्याला अनुकूल आपली अभिरुची ज्या गोष्टीमध्ये आहे ना, तर त्यानुसार किंवा त्या विषयाची अभिरुची आपल्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. त्याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत असतात. बघा, कधी कधी मुलांना इंग्रजीचे किंवा गणिताचे शिक्षक आवडत नाही. मग गणिताचे शिक्षक का आवडत नाही, तर गणिताचे शिक्षक जास्तीत जास्त शिक्षा करतात, तर आपली गणिताबद्दलची अभिरुची आपल्याला कमी होताना दिसते. इंग्रजीचे शिक्षक काही विद्यार्थ्यांना आवडत नाही. इंग्रजी शिक्षक न आवडण्याचं काय कारण आहे की त्याला ते इंग्रजी समजण्यास अवघड जात असेल किंवा त्याला त्यामध्ये त्याची अभिरुची नसते. मग जेव्हा असा प्रसंग येतो तर त्याची ती आवड निवड या ठिकाणी तो निश्चित करायचा प्रयत्न करतो. आणि ही आवड निवड निश्चित करणं थोडक्यात तो काय करत असतो की मूल्यनिर्णय घेत असतो. म्हणजे शालेय विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचे की संगीतात प्रावीण्य मिळवून पुढे जायचे, हा त्याचा मूल्यनिर्णय आहे. त्याला अभ्यास करून जे काही शालेय विषय आहे त्याच्यामध्ये चांगले गुण संपादन करायचे, की त्याला आनंद आहे संगीतात छानपैकी तबला वाजवता येतो, त्याला पेटी वाजवता येते आणि ती माझी आवड आहे, तर मी तो छंद जोपासणार आणि त्याच्यामध्ये पुढे जाणार, हा मूल्यनिर्णय आहे. मग तो काय करतो की त्याला त्याच्यामध्ये किती आवड आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला त्याच्यामध्ये असणारी आवड ज्यावेळेस तो शोधतो म्हणजे त्याला त्या विषयाची अभिरुची निर्माण झाली आहे असं आपण समजतो. आणि जी अभिरुची निर्माण झालेली असेल त्या संदर्भातील मूल्यांचा तो स्वीकार करतो. ती गोष्ट त्याला आवडते, ती अभिरुची ते चेतक त्याला आकर्षित करतो, त्याच्यामध्ये ती अभिरुची निर्माण करतो आणि त्या मूल्यांचा तो स्वीकार करतो. तुम्ही संगीतामध्ये अभिरुची असणारे विद्यार्थी बघा, ते बाकावर जरी बसले, तबला वाजवण्याचा त्याला जर अभिरुची असेल तर तो बाकावरतीही त्या ठिकाणी दोन्ही हातांनी ते तबला वाजवण्याचा प्रयत्न करेल. एखाद्याला गाण्यामध्ये जर रुची असेल तर तो सतत गाणं गुणगुणत असतो. जेव्हा केव्हाही त्याला वेळ मिळेल तो गाणं गुणगुणण्याचा प्रयत्न करेल. एखाद्याला खेळामध्ये जर अभिरुची निर्माण झाली तर त्याचं त्या अभ्यासाकडे लक्ष लागत नाही, तो सतत वाट बघत असतो की मी ग्राउंडवरती मैदानावरती केव्हा जाईल आणि तिथे मी केव्हा खेळेल. म्हणजे विद्यार्थ्याची अभिरुची, विद्यार्थ्याचा जो काही कल आहे तो त्याच्या अभिरुचीनुसार या ठिकाणी निर्माण होतो आणि मग त्याला जे काही करायचं आहे, हे व्हॅल्युइंग ज्याला आपण म्हणतो मूल्यनिर्णय, त्याला जे करायचं आहे तो त्या संदर्भातीलच मूल्यांचा स्वीकार करतो आणि ते मूल्य स्वीकारल्यानंतर म्हणजे तो मूल्यनिर्णय घेतो. ही तिसरी पायरी आहे. हे भावात्मक क्षेत्रातलं तिसरं उद्दिष्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा विशिष्ट गोष्टीकडे त्याचं अवधान आकर्षित होतं, नंतर तो त्याला प्रतिसाद देतो. पण तो प्रतिसाद कसा देतो का त्याला रुची असणाऱ्या चेतकाकडेच तो आकर्षला जातो आणि त्याला प्रतिसाद देतो. मग त्यामध्ये तो काय करतो की त्या मूल्यांचा स्वीकार करतो आणि त्या मूल्यांचा स्वीकार करून त्याला योग्य असणारं, त्याला आनंद देणारं, त्याची अभिरुची असणाऱ्या त्या मूल्यांचा स्वीकार करून तो मूल्यनिर्णय घेत असतो आणि तेव्हा भावात्मक क्षेत्रातलं हे तिसरं उद्दिष्ट पूर्ण होत असतं. त्यानंतर आपण बघणार आहोत भावात्मक क्षेत्रातलं अफेक्टिव्ह डोमेनचं पुढील उद्दिष्ट मूल्य संघटन. अनेक मुद्द्यांची विचारांची गुंफण करून त्यातून व्यक्ती वर्तनाला वळण लागतं. व्यक्तीची उद्दिष्ट व्यक्ती बनते, यालाच मूल्य संघटन आपण म्हणतो. आणि एक वृत्ती तयार होते आणि मूल्यांची स्थिर संघटनच या ठिकाणी होत असतं. मूल्यांचा स्वीकार केला, अभिरुची असणाऱ्या मूल्यांचा स्वीकार करून
मूल्यांचा जेव्हा आपण स्वीकार करतो आणि ह्या मूल्यांचा स्वीकार केल्यानंतर आता त्या मूल्यांचं संघटन करणं गरजेचं असतं आणि व्यक्ती ही व्यक्ती होते म्हणजे ते व्यक्तिमत्वाकडे आता आपण वाटचाल करत आहोत, कारण त्या गोष्टी त्याच्यामध्ये स्वीकारल्या जातात. उदाहरणार्थ आपण बघितलं काय, एन प्रकारे पैसा मिळवून उपभोग घेणे व परोपकारी जीवन जगणे 2 गोष्टी आहे. आता मूल्यांचं संघटन होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. त्याच्याकडे ज्या अभिरुची जर निर्माण झाली आणि त्याने मूल्य निर्णयामध्ये त्याने ठरवलं की मला काही करायचं नाही, मला माझ्या आयुष्यामध्ये छानपैकी पैसा मिळवायचा, सर्व आयुष्य हे छान जगायचं आणि त्या मिळवलेल्या पैशाचा उपभोग घ्यायचा. हे काय आहे की त्याला ज्या चेतकांनी आकर्षित केलेलं असेल आणि त्याने घेतलेले त्या मूल्य निर्णय असेल आणि त्या मूल्य निर्णयांचे त्याने संघटन केलं आणि संघटन करून त्याने ठरवून टाकलं की चला आता मला काही करायचं नाही, छानपैकी पैसा मिळवायचा आणि जीवनाचा आनंद घ्यायचा, उपभोग घ्यायचा. पण दुसरीकडे जर दुसरा भाग आहे त्याने जर ठरवलं की नाही, पैसा मिळवणं, त्याचा आनंद घेणं ही गोष्ट काही हे नाही आहे, सर्वच जण तेच करतात, मला परोपकारी जीवन जगायचं आहे, मला समाजाची सेवा करायची आहे, समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही विविध समस्या आहेत त्या समस्या मला सोडवायच्या आहेत, प्रत्येक व्यक्तीला असंख्य समस्या आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे कशी मदत करता येईल हे मला बघायचं आहे. म्हणजे त्याच्याकडे समाजसेवा करणं किंवा परोपकारी जीवन जगणं, समाजसेवा करणं या संदर्भातील मूल्यांचं संघटन त्याच्यामध्ये झालेलं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये त्या मूल्यांचा स्थिर भाव निर्माण होतो. आणि जर त्याला पैसा मिळून जीवनाचा उपभोग घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये जीवनामधील जे काही गोष्टी मिळवण्याचा तो प्रयत्न करतो, त्याने ठरवलेली जी काही मूल्य आहे ती म्हणजे जीवनामध्ये पैशाला खूप महत्त्व आहे, पैसा असेल तर मी छान पद्धतीने माझं आयुष्य जगू शकतो, या मूल्यांचं संघटन त्या विद्यार्थ्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये होतं. त्यावेळेस तो अशा प्रकारे त्या मूल्यांचं संघटन करतो. दोन्ही टोकं आहे, म्हणजे मला फक्त मला स्वतःसाठी जगायचं आहे आणि दुसरं जे काही आहे ते मला परोपकारी जीवन जगायचं आहे, मला समाजाची सेवा करायची आहे. आणि ही वृत्ती बनते. काय होते का वृत्ती बनते. वृत्ती बनणं म्हणजे त्याच्यामध्ये त्या मूल्यांचं संघटन, ज्याच्यात अभिरुची आहेत त्या संदर्भातले 1 2 3 4 असे सर्व मूल्ये एकत्रित येतात. ते सर्व मूल्ये एकत्र घेऊन मूल्य निर्णयानंतर त्या मूल्यांना काय होतं की त्याचं तो संघटन बनतो आणि व्यक्तीचं उद्दिष्ट व्यक्ती बनते आणि व्यक्तीचं उद्दिष्ट व्यक्ती बनते तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व हे समाजासाठी समोर येत असतं. आणि आपण कधीकधी समाजामध्ये म्हणतो की अरे अमुक अमुक व्यक्ती खूप वाईट आहे. मग अमुक अमुक व्यक्ती वाईट आहे हे मूल्यमापन कशावरून करतात तुम्ही, तर त्याचं जे काही वर्तन आहे, त्याची जी काही वृत्ती आहे, वृत्ती म्हणजे काय का त्याच्या ठायी असलेले जे काही मूल्यांचं संघटन आणि त्याच्या ठायी असणाऱ्या मूल्यांचं संघटन हे समाजासाठी घातक आहे म्हणून ती व्यक्ती वाईट आहे. आपण कधीकधी म्हणतो की अमुक अमुक व्यक्ती ही खूप छान आहे, त्याचा स्वभाव पण खूप सुंदर आहे, तो सर्वांना नेहमी मदत करतो. हे केव्हा म्हणतो आपण, त्याची असणारी ती वृत्ती, त्याच्याकडे ज्या मूल्यांचा समूह झालेला आहे, ज्या मूल्यांचं संघटन झालं आहे त्याचा नेहमीच इतरांना जर फायदा होत आहे किंवा तो समाजासाठी घातक नाही आहे, त्यावेळेस सर्वजण त्या व्यक्तीला एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखायला सुरुवात करतात. कारण त्याच्या अंगी असलेली जी काही वृत्ती, जे काही मूल्यांचं संघटन आहे हे चांगलं आहे. म्हणजे मूल्य संघटन होत असताना ते चांगल्याच मूल्यांचं होईल असं नाही, तर ते दोन्ही प्रकारे त्याला आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, सकारात्मक किंवा नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने मूल्यांचं संघटन हे होऊ शकतं. म्हणून मूल्य संघटन ही भावात्मक क्षेत्रातली चौथी पायरी आहे. त्यानंतरची भावात्मक क्षेत्रातली शेवटची पायरी ती म्हणजे मूल्य समूह. विविध व्हॅल्यू कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो, विविध मूल्यांचा स्वीकार करून त्याचे संघटन झाले की मूल्य समूह व्यक्तीचा स्वभाव वृत्ती घडवतो. मी आत्ताच सांगितलं की मूल्यांचं संघटन झालं का व्यक्तिमत्व घडण्यास सुरुवात होते, स्वभाव वृत्ती घडवते. व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, वृत्ती, व्यक्तिमत्व, जी काही मानसशास्त्रामध्ये आपण संकल्पना बघतो ते व्यक्तिमत्व,
आणि हे भावात्मक क्षेत्रातली उद्दिष्टे आहे. तर जवळजवळ ही सर्व संकल्पना मानसशास्त्राशी निगडीत आहे. मग मूल्यांचा स्वीकार झाला, संघटन झालं आणि मूल्यांचं संघटन झाल्यानंतर आता मूल्य समूह झाले आणि मग ही वृत्ती किंवा स्वभाव व्यक्तीचं वर्तन नियंत्रित करत असते आणि कोणत्या प्रसंगी ती व्यक्ती कशी वागेल हे ते व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असतं. वृत्ती आणि जी काही वृत्ती आहे ती वृत्ती कशी आहे हे ते व्यक्ती ज्या वेळेस समाजामध्ये वावरतो आणि त्याचं वर्तन हे समाजामध्ये कसं आहे ह्या त्या व्यक्तीच्या वृत्तीवरती अवलंबून असतं आणि त्यावरून त्यामध्ये कोणत्या मूल्यांचा समूह झालेला आहे हे आपण या ठिकाणी बघतो. कोणत्या मूल्यांचा समूह झाला असेल, समजा एखादं उदाहरण आपण जर बघितलं, वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रभावी व्याख्यान देणारा शिक्षक स्वतः सत्यनारायणाची पूजा घालत असेल. आता शिक्षक वैज्ञानिक दृष्टिकोनावर छानपैकी व्याख्यान देतो आहे, विद्यार्थ्यांना सांगतो की वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यामध्ये जागृत झाला पाहिजे, त्या संदर्भामध्ये त्यांना अध्ययन अनुभव देणं, सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना सांगून झाल्या आहे. परंतु शिक्षकाची कृती काय आहे, शिक्षकाचं वर्तन काय आहे, तर तो स्वतः सत्यनारायणाची पूजा घालतो आहे. मग वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सत्यनारायणाची पूजा, व्याख्यान देणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु प्रामुख्याने शिक्षकामध्ये जी वृत्ती जोपासली गेलेली आहे तो सत्यनारायणाची पूजा घालतो आहे. मग या दोन टोकाकडे विरोधाभास होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी किंवा आपण बघितलं तर वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवत असताना विद्यार्थ्यांना शिक्षकाने त्या स्वरूपाचे अनुभव किंवा तसाच प्रसंग तशाच कृती या ठिकाणी शिक्षकाने देणं गरजेचं आहे. म्हणून मूल्यसमूह ही भावात्मक क्षेत्रातली शेवटची आणि उच्चतम पायरी आहे आणि मूल्यसमूह म्हणजेच या ठिकाणी त्याचा स्वभाव वृत्ती आणि स्वभाव त्याचा किंवा व्यक्तिमत्व त्याचं कसं आहे हे यातून आपल्याला लक्षात येतं आणि त्यातून त्याच्या वर्तनातून त्याची वृत्ती म्हणजे त्याचा स्वभाव कळत असतो. वर्गामध्ये आपण बघितलं की विद्यार्थ्यांमध्ये वृत्ती शोधायची आहे, तर वृत्ती शोधणं म्हणजे काय, वर्गामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वृत्तीचे किंवा वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी आपल्यासमोर असतात. मग विशिष्ट प्रसंगामध्ये ती व्यक्ती कशी वागते यावरून त्याची वृत्ती किंवा त्याचा स्वभाव लक्षात येतो. रस्त्यावरती जात असताना एखादा अंध व्यक्ती आहे आणि अंध व्यक्तीला तो रस्ता पार करायचा आहे, क्रॉस करायचा आहे. असंख्य लोक तिथून ये जा करत आहे, परंतु कोणीही त्या व्यक्तीला मदत केली नाही. एक विद्यार्थी आला, एक मुलगा आला, त्या मुलाने त्या व्यक्तीचा हात पकडला आणि त्याला रस्ता पार करून दिला. तर त्याच्या अंगी जी काही त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याची जी काही वृत्ती आहे तर त्या व्यक्तीला मदत करणं, सहकार्य करणं हा त्याचा स्वभाव आहे. मग या मूल्यांचा समूह त्याच्यामध्ये झालेला आहे. त्या ठिकाणी अगोदर जाणारे कितीही लोक होते, परंतु त्यातल्या कोणत्याही व्यक्तीने त्याला मदत केली नाही, परंतु येणाऱ्या त्या मुलाने त्या अंध व्यक्तीला रस्ता पार करून दिला. म्हणजे त्याच्या ठायी असलेल्या जो काही गुण आहे, जी काही वृत्ती आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या जे काही गुण किंवा जी वृत्ती आहे ती इतरांना मदत करणं ही आहे. म्हणून त्याने त्या प्रकारचं वर्तन केलं आणि इतर कोणी केलं नाही. त्यांच्यामध्ये असणारे जे काही मूल्यसमूह आहेत ते वेगळे आहेत. म्हणून आपल्या त्या व्यक्तीच्या किंवा विद्यार्थ्यामध्ये असणारा जो काही मूल्यसमूह आहे त्या मूल्यसमूह हा व्यक्तीचं वर्तन नियंत्रित करत असतो आणि तो मूल्यसमूह व्यक्तीचं वर्तन नियंत्रित करून त्याचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला कळतं, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपल्याला कळतं आणि त्याचं व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये किंवा व्यक्तिमत्व किंवा वृत्ती ही त्याच्या वर्तनातून आपल्याला दिसून येते आणि हेच आपण या ठिकाणी भावात्मक क्षेत्रामध्ये बघत असतो. म्हणून अध्ययन करत असताना शिक्षकाला भावात्मक क्षेत्रातली ही जी काही उद्दिष्टे आहे ही माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यातून विद्यार्थ्याचा भावात्मक विकास कसा होईल हा आपण या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. फक्त बोधात्मक क्षेत्राकडे आपण लक्ष न देता त्या ठिकाणी अफेक्टिव्ह डोमेन जो काही आहे भावात्मक क्षेत्र आहे त्यातील ही उद्दिष्ट आपल्या पाठ्यक्रम आपल्या अभ्यासक्रमातून पूर्ण होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न
करणं गरजेचं आहे। यातील जी काही भावात्मक क्षेत्रातली उद्दिष्टे आहे आणि त्याच्याशी संबंधित अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी कृती कशा प्रकारच्या असतील हे आपण बघूया। स्तर पहिला आपण बघितला म्हणजे पहिलं उद्दिष्ट आहे अवधान, आणि अवधानामध्ये विद्यार्थी कृती काय असणं अपेक्षित आहे तर त्या ठिकाणी अनुकरण, निवड, विचारणे आणि लक्ष देणे। आता अनुकरण करणे या क्रियापदाचा किंवा या शब्दाकडे जर आपण बघितलं कृतीमध्ये, तर शिक्षक वर्गामध्ये काही कृती करत असतात आणि त्या कृती करत असताना विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये जर अभिरुची निर्माण झाली तर विद्यार्थी तेथे अनुकरण करण्यास सुरुवात करेल। तुम्ही ग्रंथालयामध्ये आहात, शिक्षक त्या ठिकाणी एखादं पुस्तक वाचतो आहे, विद्यार्थ्याला जर वाचनाची आवड असेल तर तो विद्यार्थी त्या शिक्षकाकडे जाणार आणि विचारणार, सर तुम्ही कोणतं पुस्तक वाचता आहात, आणि त्या पुस्तकाची तो विचारणा करेल। जर विद्यार्थ्याला प्रयोगाबद्दल आवड असेल तर तो प्रयोगशाळेमध्ये पुढाकार घेईल आणि शिक्षक जर प्रयोग करत असेल तर त्या ठिकाणी तो विचारणार, सर हे कोणकोणतं साहित्य आहे, हे कशाशी संबंधित आहे, हे अनुकरण झालं। त्यानंतर निवड करणे आणि विचारणे ही पण विद्यार्थी कृती आहे अवधानाची। वर्गामध्ये शिक्षकांनी काही प्रसंग जर सांगितला तर त्या प्रसंगासंदर्भात किंवा त्या गोष्टी संदर्भात जर त्या विद्यार्थ्याला अभिरुची असेल तर त्याचं अवधान त्याकडे खेचलं जातं आणि तो त्या प्रसंगाविषयी शिक्षकाला विचारणा करतो। त्याचबरोबर लक्ष देणं एखाद्या गोष्टीकडे अभिरुची निर्माण झाली तर आपलं लक्ष त्याकडे जातं आणि ज्याची अभिरुची निर्माण झाली तर त्याचं निश्चितपणे लक्ष त्याकडे जात असतं। मग बरेच विद्यार्थी असेही असतात वर्गामध्ये की वर्गामध्ये तास चालू असताना त्यांचं लक्ष तासाकडे नसतं, कारण त्यांची अभिरुची त्या गोष्टीकडे नसताना त्यांना खेळावरती हा तास संपल्यानंतर मैदानावरती मला खेळायला जायचं आहे याकडे त्यांचं लक्ष असतं, म्हणून ते त्या गोष्टीकडे लक्ष देतात। ही विद्यार्थी कृती झाली। दुसरा स्तर आहे तो म्हणजे प्रतिसादामध्ये विद्यार्थी अभिरुची निर्माण झालेले जे काही आपल्या अवधानातून जी अभिरुची निर्माण होते त्याकडे त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतो, प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो। त्याला जर वाचनाची आवड असेल तर तो पुस्तक वाचेल, लायब्ररीमधनं पुस्तक घेऊन ते वाचेल, त्यात दररोजचे जे काही वर्तमानपत्र आहे ते वाचण्याचा तो प्रयत्न करेल, जे काही मिळेल ते वाचण्याचा तो प्रयत्न करतो, म्हणजे त्याच्या अभिरुचीला तो प्रतिसाद देत असतो। त्याचबरोबर खात्री, मदत, उत्तर देणं, आनंद वाटला ना तर त्याला उत्तर देता येतं। एखादा प्रश्न त्याला विचारला गेला आणि त्याला रस असला तर तो त्याचं उत्तर देतो, किंवा वर्तमानातील क्रिया त्याच्या ज्या काही हालचाली असेल त्याचं वर्तन जे काही असेल त्या क्रियामधून आपल्याला त्या गोष्टीला तो प्रतिसाद देताना दिसतो। शुभेच्छा किंवा सांगणे किंवा सहाय्य करणे या पद्धतीचा प्रतिसाद तो त्या ठिकाणी देत असतो। नंतरचा जो काही स्तर आहे तो म्हणजे मूल्यनिर्णयामध्ये वाचन, अभ्यास, कार्यस्वीकार, विचारणा, विचारांची देवघेव, सहभागी होणं आणि अनुकरण करणं या कृतींचा सहभाग या मूल्यनिर्णयामध्ये होत असतो। त्याला मूल्यनिर्णय घ्यायचा आहे। मूल्यनिर्णय म्हणजे आपण ज्या गोष्टीला प्रतिसाद दिला त्या संदर्भातील जे काही घटक आहे त्या घटकाकडे तो आकर्षित होतो आणि त्या संदर्भामध्ये तो अभ्यास करायला सुरुवात करतो। जे काही कार्य असेल त्याच्यात मन लावून ते काम करतो, त्या कार्याचा तो स्वीकार करतो। त्याचबरोबर त्याला काही गोष्टी नाही समजल्या तर तो विचारांची देवघेव करतो, त्या गोष्टीमध्ये तो सहभागी होतो आणि अनुकरण करतो। सहभागी होणे हा एक भाग आहे। तुम्ही मैदानावरती एखादा खेळ खेळत आहात, किती अनोळखी एखादा विद्यार्थी आला आणि त्याला जर त्या खेळाची आवड असली तो 2-5 मिनटं त्या मैदानाच्या बाजूला उभा राहून बघेल आणि नंतर तो विचारणा करून तो खेळ खेळण्यास तो सुरुवात करतो। कोणताही संबंध नसताना, कोणतीही ओळख नसताना तो त्यामध्ये सहभागी होतो। हे का होतं? कारण त्याला त्याबद्दलची असणारी अभिरुची आणि ते मूल्यनिर्णय त्या संदर्भातले मूल्य जोपासली जातात आणि त्या संदर्भातलंच वर्तन होत असतं। नंतरचा जो स्तर आहे तो म्हणजे संघटन।
संघटनामध्ये नेमकं होतं की एकत्रीकरण होतं. जी जी मूल्ये आपण स्वीकारली, एकाच वेळेस असं नाही की एकच मूल्य स्वीकारलं म्हणजे मला फक्त संगीताची आवड आहे म्हणून मी फक्त संगीत एकच गोष्ट घेऊन नाही, तर एकाच वेळेस त्या एकाच मूल्याचा स्वीकार होतो असं नाही. परंतु जे काही अवधान केंद्रित करून अभिरुची, प्रत्येक व्यक्तीला एकदाच ज्या गोष्टीकडे आकर्षित झाली असं होत नाही. अभिरुचीमध्ये बदलही होऊ शकतो जर चेतक तसा प्रभावी असेल तर. म्हणून संघटन होत असताना आता एकत्रीकरण होतं, संश्लेषण होतं, ऐकणे, सुधारणा करणे आणि संबंध जोडणे या कृतींचा या ठिकाणी समावेश होईल. एकत्रीकरण म्हणजे जे मूल्य तो जोपासतो आहे, जे मूल्य त्याला त्या घटकाबद्दल आकर्षित करत आहात ते त्या मूल्यांचं तो एकत्रीकरण करतो आणि त्याची वृत्ती बनायला सुरुवात होते. म्हणजे त्याचं वर्तन त्या अनुषंगाने दिसायला सुरुवात होते. कधीकधी आपण म्हणतो की शिक्षक वर्गामधील सर्व वर्गात जर 50 विद्यार्थी असेल तर शिक्षक सांगतात, हां बाळा तू छान प्रकारे खेळ खेळू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला ते सांगतात की तुझा अभ्यास चांगला आहे, तू या विभागाकडे जा. हे का सांगितलं जातं? कारण त्याचं केलेलं जे काही निरीक्षण असतं आणि निरीक्षणामधून शिक्षकाला समजतं की याचे जे काही मूल्य आहेत किंवा या ज्या मूल्यांचा समूह त्याच्यामध्ये झालेला आहे ते त्या ठिकाणी शिक्षक हेरतात आणि त्याच्यानंतर त्याला त्या पद्धतीने सांगत असतात. आणि शेवटचा स्तर आहे तो म्हणजे मूल्यसमूह. आता वर्तन, वागणं, सेवाभाव, वापर, पडताळा, प्रश्न, निश्चिती आणि सोडवणूक या कृतींचा या मूल्यसमूहामध्ये समावेश होत असतो. आणि या कृतींचा जेव्हा मूल्यसमूहामध्ये समावेश होतो त्यावेळेस एक व्यक्तिमत्व या ठिकाणी फुलत असतं आणि या वृत्ती त्याच्यामध्ये येऊन एक व्यक्तिमत्वाला आकार येत असतो. आणि जे व्यक्तिमत्व घडतं, ज्या व्यक्तिमत्वाला आकार येतो ते त्याच्या वर्तनातून आपल्याला दिसून येतं, त्याच्या वागण्यातून आपल्याला दिसून येतं. त्याचा सेवाभाव कसा आहे, त्याचा वापर आहे, त्याचा पडताळा घेतला जातो, प्रश्न आहे, निश्चिती होते आणि सोडवणूक होते. आणि यामधूनच त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख होते. अशा या 5ही उद्दिष्टांचा भावात्मक क्षेत्रातील आपण या ठिकाणी बघितले आणि त्या संदर्भातली जी कृती आहे अवधान, प्रतिसाद, मूल्यनिर्णय, संघटन आणि मूल्यसमूह या कृतींचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. त्यानंतर उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील बोधात्मक आणि भावात्मक क्षेत्र झालं. आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे महत्त्वाचं तिसरं क्षेत्र आहे त्या क्षेत्राकडे आपण जाऊया, ते म्हणजे क्रियात्मक क्षेत्र. भावात्मक क्षेत्राबरोबर क्रियात्मक क्षेत्राचाही विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. क्रियात्मक क्षेत्रातही एकूण 5 उद्दिष्टे आहे, त्याकडे आपण बघूया. पहिलं उद्दिष्ट जे काही आहे ते अनुकरण आहे आणि क्रियात्मक क्षेत्राची पहिली पायरी असून या ठिकाणी विद्यार्थी दुसऱ्याच्या कृतीची नक्कल करतो. तुम्हाला आकृतीमध्ये, चित्रामध्ये दिसत असेल की दुसऱ्याची नक्कल करणं आणि दुसऱ्याच्या कृतीची नक्कल करणं म्हणजेच त्याला आपण अनुकरण असं म्हणतो. त्यामध्ये कोणतीही सफाईदारपणा नसतो. वर्गामध्ये शिक्षक फळ्यावरती लिहित असताना विद्यार्थी ते बघून लिहिण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ते बघून लिहिण्याचा तो प्रयत्न करतो त्यावेळेस त्याच्याबद्दल त्याला काहीही माहीत नसतं. तो फक्त त्याचे जे काही कृती असते ते तसं करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तो सर्व ओबडधोबड असतो, त्याच्यामध्ये कोणताही सफाईदारपणा या ठिकाणी नसतो. त्याचा अर्थ काय आहे हे त्याला माहीत नसतं. तो त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण इमिटेशन किंवा अनुकरण असं म्हणत असतो. म्हणजे अक्षर गिरवणं असेल, एखादं अक्षर त्याला गिरवण्यासाठी जर दिलं तर ते अक्षर काय आहे हे त्या छोट्या मुलाला समजत नाही, परंतु ते अक्षर गिरवण्याचा तो प्रयत्न करत असतो. चित्र गिरवणं असेल किंवा यंत्र एखादा हाताळणे असेल, ते यंत्र काय आहे हे माहीत नसतं, परंतु ते यंत्र तो हाताळण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर उडी मारणं, विशिष्ट हालचाली करणं, त्या हालचालीमध्ये कुठेही सुसूत्रता नसते, कुठेही सफाईदारपणा नसतो, काहीच नसतं. फक्त समोरची व्यक्ती ती गोष्ट करते म्हणून आपण ती गोष्ट करायचं, ही त्या ठिकाणचा मूळ प्रयत्न असतो. त्याला आपण अनुकरण असं म्हणतो. आणि क्रियात्मक क्षेत्रातलं हे पहिलं उद्दिष्ट आहे ते अनुकरण आहे. आपल्याला लहान मुलामध्ये या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर
मोठ्या मुलांमध्येही एखादी गोष्ट जी काही समोर दिलेली असते किंवा जी गोष्ट तो बघतो आणि त्या गोष्टीमधून तो ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. बरेच प्रोजेक्ट असेल किंवा प्रात्यक्षिका असेल, त्या गोष्टी तो त्या करण्याचा प्रयत्न करतो. जसाचं तसं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं ते अनुकरण करणं, त्यामध्ये चुका किती होतात आणि ते बरोबरच येतं की नाही येत, ह्या गोष्टी दुय्यम आहेत. पण ते बघून त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतं आणि सफाईदारपणे न करता ओबडधोबड जशा येतील तसं करणं, याला आपण अनुकरण असं म्हणतो. हे क्रियात्मक क्षेत्रातलं पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर क्रियात्मक क्षेत्रातलं दुसरं उद्दिष्ट आहे क्रियाकौशल्य. क्रियाकौशल्य हा अनुकरणाचा वरचा स्तर आहे. अनुकरण ही पहिली पायरी. दुसरं आहे क्रियाकौशल्य, मॅनिप्युलेशन ज्याला आपण म्हणतो. दुसरा स्तर आहे, वरचा स्तर आहे. यामध्ये विशिष्ट कृतीच्या अनुकरण करण्यासाठी कोणत्या हालचाली कराव्या लागतात ते विद्यार्थी ध्यानात घेतो आणि अनावश्यक हालचाली आपोआपच या ठिकाणी टाळल्या जातात. ज्या अनावश्यक हालचाली आहे त्या कमी केल्या जातात, टाळल्या जातात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर सायकल चालवायची शिकायचं आहे. सायकल चालवणं, सायकलिंग करणं, सायकल चालवणं हे कौशल्य आहे. हे कौशल्य ज्यावेळेस आपण आत्मसात करायचा प्रयत्न करतो तर त्यासाठी खूप सारी मेहनत आपण घेतो. कोणाचं तरी आपण बघतो की त्याने सायकल कशी चालवलेली आहे, म्हणजे ते अनुकरण आलं आणि त्या अनुकरणामध्ये काय करायचं आहे हे माहीत नसतं, परंतु त्या समोरच्या व्यक्तीने सायकल कशी पकडली आणि ती कशी चालवायची आहे हे आपण बघितलेलं असतं आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा करतो. परंतु ज्यावेळेस ते कौशल्य आपण आत्मसात करतो सायकल चालवण्याचं, त्यावेळेस आपण हळूहळू ज्या काही अनावश्यक हालचाली आहेत त्या कमी करतो. म्हणजे सायकल चालवत असताना विनाकारण ब्रेक दाबणं, त्यानंतर घंटी वाजवणं, या प्रकारच्या ज्या काही हालचाली आहेत त्या कमी करतो. म्हणजे उगाचच त्या गोष्टी ज्या अनावश्यक आहेत त्या केल्या नाही तरी ते कौशल्य व्यवस्थित आपण करू शकतो, या गोष्टी आपण कमी करतो. दुसरं उदाहरण आपण बघूया क्रियाकौशल्याचं, की तुम्ही जर पोहणे शिकत असाल, जेव्हा आपण पाण्यामध्ये पोहण्यासाठी जातो त्यावेळेस पहिला जो भाग आहे ज्याला आपण या ठिकाणी अनुकरण म्हटलं तो करतो, की आपण काठावरती उभं राहून एखाद्या व्यक्तीला बघतो की तो पाण्यात कसा पोहतो, मग त्याच्या हाताच्या हालचाली कशा आहेत, त्याच्या पायाच्या हालचाली कशा आहेत हे आपण बघतो आणि पाण्यात उतरल्यानंतर त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो. पाण्यात उतरल्यानंतर आपल्याला त्यातली गोष्ट माहीत नसते, परंतु आपण काय करतो की जे आपण बघितलंय त्याचं अनुकरण करतो, की हात कसे मारायचे असतात आणि पाय कसे मारायचे असतात. या गोष्टी आपण दुसऱ्याचं बघून करतो, तिथे अनुकरण होतं. पण जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण ज्या गतीने हात किंवा पाय मारतो आणि पोहण्याचं शिकतो, ज्यावेळेस आपल्याला स्वतःला त्या पाण्यावरती छान तरंगता येतं त्यावेळेस निश्चितच ज्या काही एक्स्ट्राच्या होणाऱ्या ज्या अनावश्यक हालचाली आहे त्या कमी होतात. म्हणजे हाताला एवढी वेग देण्याची गरज नाही, पाय किती स्थिर ठेवले पाहिजे आणि आपण कसं छानपैकी पोहतो हे आपण त्यातून जाणतो. म्हणजे त्या गोष्टी वारंवार केल्यानंतर, ते कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्या ठिकाणी अनावश्यक हालचाली ह्या आपोआप कमी होतात आणि अशा हालचाली कमी झाल्या की त्या ठिकाणी क्रियाकौशल्य आपोआप आत्मसात केलं जातं आणि त्याच्यामध्ये सफाईदारपणा येण्यास सुरुवात होते. हे आहे क्रियात्मक क्षेत्रातलं दुसरं उद्दिष्ट. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे अचूकता. कोणत्याही कौशल्याचा योग्य हालचाली कळल्या की व्यक्ती त्या हालचाली वारंवार करते आणि सरावामुळे हालचाल वा कृती रेखीव, अचूक व निर्दोष बनू लागते. स्नायू आणि जे काही मज्जातंतू आहे त्यामध्ये जास्तीत जास्त समन्वय घडू लागतो आणि ती कृती कमी वेळेत होऊ लागते. म्हणजे कौशल्य शिकले, अनुकरणातून ती गोष्ट कशी करायची हे बघितलं. क्रियाकौशल्यामध्ये ज्या अनावश्यक हालचाली होत्या, ज्याची गरजच नाही आहे, त्या कमी होत गेल्या आणि मुख्य कौशल्य किंवा मुख्य कृती करायला आपण सुरुवात करतो. पण मुख्य कृतीच्याही पुढे जाऊन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अचूकता येणं गरजेचं आहे. पण ही केव्हा येते? वारंवार ती कृती केली, सरावामुळे ती गोष्ट, हालचाल
रेखीव किंवा अचूक आणि निर्दोष बनू लागते आणि स्नायूला मज्जातंतूला त्यामध्ये काय होतं की त्याचा समन्वय घडतो, ते सांगण्याची गरज पडत नाही आणि कमी वेळेमध्ये सहज ती गोष्ट या ठिकाणी होत असते. तुम्ही टायपिंग कधी केलं असेल तर बघा, आपण सुरुवातीला टायपिंग जर केलं तर सर्व जे काही त्याच्यावरती आपण बोटे ठेवतो ते असे त्याची प्रॅक्टिस करत हळूहळू खूप चुका होतात. सुरुवातीला आपलं स्पीड कमी असतं, मध्येच कोणतं तरी अक्षर टाईप होत असतं, मध्येच त्या बोटामधला समन्वय येत नाही. आपल्याला जर ह्या बोटाने अक्षर प्रेस करायचं असेल किंवा दाबायचं असेल तर कधी कधी ह्या बोटाने दाबले जातं, म्हणून त्याच्यामध्ये समन्वय येत नाही. पण तुम्ही हळूहळू जेव्हा सराव करतात त्यावेळेस तुमचं स्पीड 30चं असेल, 40चं होतं, 40चं असेल तर 50चं होतं, 2 अक्षरातील अंतर असेल, 2 ओळीमधील अंतर असेल, स्पेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी अचूक करतात आणि नंतर तुमच्या टायपिंगचा इतका वेग येतो की एखादी व्यक्ती समोर बोलत असले तर तुम्ही त्या कीबोर्डवरती न बघताही तुम्ही पटपट ते टाईप करू शकतात. म्हणजे तुमच्या स्नायू आणि मज्जातंतूमध्ये त्याचा जास्तीत जास्त समन्वय या ठिकाणी घडून येतो असतो आणि ती कृती तुम्ही कमी वेळेत करत असतात. त्याच पद्धतीने नकाशे वाचन असेल, नकाशा वाचनातही त्या प्रकारे कृती किंवा जे काही सराव आहे तो सराव करून सराईतपणा किंवा समन्वय घडून येतो आणि कमी वेळेत ती कृती तुम्ही करू शकतात. तुम्ही कधी 4 व्हीलर ड्रायव्हिंग ज्याला आपण म्हणतो ती कधी जर शिकला असेल तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, आपणास सुरुवातीला काय करावं लागते की गाडी चालवायची शिकायची आहे तर त्या गाडीमधल्या सर्व गोष्टी, त्याचं ब्रेक कुठे आहे, ॲक्सिलेटर कसं आहे, क्लच कसा आहे, स्टेरिंग, या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवाव्या लागतात आणि केव्हा कोणती कृती करायची याचा समन्वय होत नाही. कधीकधी गाडीत बंद पडणं, कधीकधी अनावश्यक ब्रेक मारणं, ह्या गोष्टी होत असतात. परंतु त्या गोष्टीत हळूहळू सरावाने तुम्ही जर रेखीव आखीव कृती जर केली तर तुम्हाला सांगण्याची गरज पडत नाही. गाडी चालवता आहात, छानपैकी पुढे गतिरोधक आलं, गतिरोधक आल्यानंतर आपोआप तुमचा ज्या ठिकाणी ॲक्सिलेटरवरचा पाय हा ब्रेकवरती येतो आणि हात हा गेअरवरती जातो, गेअर कमी केला जातो, ॲक्सिलेटर कमी केलं जातं आणि ब्रेक दाबून गाडी हळूवार त्याच्यावरतून पार केल्या जाते. हे समन्वय घडतं. त्यावेळेस तुम्ही असं सांगत नाही की थांब आता की मला गेअर टाकायचा आहे की मला ब्रेक दाबायचा आहे, हे सांगितलं जात नाही. त्याच्यामध्ये अचूकता येते आणि ते निर्दोष म्हणू लागतं, ते सफाईदार होतं आणि कमी वेळेमध्ये त्या गोष्टी घडतात. हे क्रियात्मक क्षेत्रातलं तिसरं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अचूकता. त्यानंतर क्रियात्मक क्षेत्रातलं चौथं उद्दिष्ट जे काही आहे ते आहे संधिकरण. एखादे कौशल्य आत्मसात करायचे असेल तर त्यासाठी विविध हालचाली किंवा कृती कराव्या लागत असतात. या सर्वांमध्ये समन्वय साधणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे. आता एखादे कौशल्य तुम्हाला आत्मसात करायचं आहे तर त्याच्यासाठी हालचाली काय केल्या पाहिजे आणि कृती काय केल्या पाहिजे याचा समन्वय साधला तर तुम्हाला त्याचं संधिकरण करता येईल किंवा आर्टिक्युलेशन ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी होणार आहे. क्रियात्मक क्षेत्रातलं चौथं उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ तुम्हाला छान गोलंदाजी करायची आहे. छान गोलंदाजी करायची असेल त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. मग गोलंदाजाला तो गोलंदाजी करत असताना त्याचं अंतर किती घ्यायचं, कुठून तो पळत येणार आहे हे बघायचं, आपण कुठून तो बॉल फेकणार आहोत हे त्याने बघितलं पाहिजे, त्याचा टप्पा कुठे पडला पाहिजे हे त्याने बघितलं पाहिजे, तो टप्पा पडल्यानंतर बरोबर तो यष्टी रक्षकासमोर किंवा स्टंप समोर येतो आहे की नाही हे बघितलं पाहिजे, त्याची उंची बरोबर जाते की नाही हे बघितलं पाहिजे. या सर्व गोष्टींचा समन्वय साधणं आणि जेव्हा या गोष्टींचा समन्वय साधला जाईल तेव्हा कुठे त्याला छान गोलंदाजी करता येणार आहे. म्हणजे जे कौशल्य आत्मसात करायचं आहे तर त्याच्या सर्व कृती हालचाली आणि ज्या हालचाली करायचं आहे त्याचा समन्वय साधणं म्हणजेच संधिकरण होय. आणि जेव्हा तो गोलंदाज या गोष्टी त्याच्या लक्षात येतील का मी इथपर्यंत पळत येणार आहे, इथून चेंडू फेकणार आहे, चेंडूचा टप्पा इथे टाकला तर तो बरोबर स्टंपवरती जातो, त्याचबरोबर त्याला किती गती द्यायची, त्याची उंची किती ठेवायची, या सर्व गोष्टींचा तो समन्वय साधतो आणि संधिकरण हे उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण होतं. त्यानंतर शेवटचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे स्वाभाविकरण. ही क्रियात्मक क्षेत्राची अतिउच्च पायरी आहे, म्हणजे शेवटची पायरी. कौशल्यपूर्ण आत्मसात
जे कौशल्य आपणाला आत्मसात करायचं आहे त्यामध्ये सहजता येते. त्या कौशल्यातील कृती सहज नकळत विनासायास घडतात आणि त्यासाठी कमीत कमी मानसिक शक्ती खर्च होते. विद्यार्थी कारक कौशल्याशी संबंधित कोणतीही क्रिया सहजतेने विनासायासपणे करणं म्हणजेच स्वाभाविकरण होय. आपण गाडी चालवणं असेल किंवा पोहणे असेल, हे कौशल्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्ही पोहणं शिकत असाल, तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा पोहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुमच्या होणाऱ्या हालचाली आणि ते कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्यामध्ये आलेलं स्वाभाविकरण म्हणजे तुम्ही कोणतीही हालचाल न करता पहिल्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर त्या पोहण्याच्या क्रियेमध्ये तुमची खूप अशी शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्च होत असते. तुम्ही अनावश्यक कितीही हात मारतात, पाय मारतात, तरी तुम्ही त्या पाण्यावरती जास्त काळ तरंगू शकत नाही. परंतु ते कौशल्य आत्मसात केल्यानंतर सहजगत्या तुम्हाला कोणताही वेगळा मानसिक शक्ती खर्च करायची गरज पडत नाही. त्यासाठी वेगळं असं इंटेन्शन द्यायची गरज पडत नाही. ती गोष्ट सहजपणे होत असते, विनासायासपणे ती गोष्ट घडत असते. तुम्ही पाण्यामधून सहज खूप कमी हालचाल करता आणि खूपच कमी हालचाल करता तुम्ही त्या पाण्यावरती तरंगू शकतात, पोहता तुम्हाला येऊ शकतं. दुसरं उदाहरण आपण बघितलं की गाडी चालवणं. एकदा तुम्ही गाडी सराईतपणे चालवायला सुरुवात केली तर तुम्ही काही न करता ऑटोमॅटिक म्हणजे कोणताही त्रास न घेता विनासायासपणे तुम्ही गाडी चालवतात. जिथे कुठे गाडी थांबवायची आहे तुम्हाला वाटलं त्या गोष्टी ऑटोमॅटिक घडत असतात. त्याला तुम्हाला कोणताही प्रयत्न करायची गरज पडत नाही. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस ती गाडी चालवणं किंवा ते पोहणं हे काय होतं, ते स्वाभाविकरण होतं. सायकलचंही तसंच आहे. कोणतंही कौशल्य तुम्ही घ्या. शिक्षकाचं उदाहरण आपण जर घेतलं, ज्यावेळेस विद्यार्थी शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये प्रवेश करतो तर पहिल्यांदा त्याला स्टेजवरती उभं राहायचं ठरलं तर ती गोष्ट त्याच्याकडे शक्य होत नाही. परंतु वारंवार तो त्याच्या अनावश्यक हालचाली ज्या काही आहेत त्या कमी करतो आणि तो बोलण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर तो विनासायासपणे छान प्रकारे व्याख्यान देतो किंवा स्टेजवर उभा राहून बोलू शकतो. हे स्वाभाविकरण होतं. त्याला नॅचरलायझेशन आपण या ठिकाणी म्हणतो. आणि विनासायास कोणतीही शक्ती खर्च न करता त्या कौशल्यावरती प्रभुत्व मिळवणं याला आपण स्वाभाविकरण असं म्हणतो. आणि ही क्रियात्मक क्षेत्रातली शेवटची पायरी आहे. त्यानंतर क्रियात्मक क्षेत्रातली जी काही उद्दिष्टे आहे ती उद्दिष्टे आणि विद्यार्थी कृती कोणत्या आहेत हे आपण बघूया. पहिलं कौशल्य आपण बघितलं अनुकरण. अनुकरणामध्ये पहिले उद्दिष्ट होतं अनुकरण. यामध्ये विद्यार्थी कृती आहे यंत्रसाधने हाताळणे, उडी मारणे, विशिष्ट हालचाली करणे. या गोष्टींचा समावेश अनुकरणामध्ये होत असतो. त्याचबरोबर क्रियाकौशल्य या उद्दिष्टामध्ये प्रयोगासाठी उपकरण हाताळणे, लेखन करणे, यंत्र चालवणे, उड्या मारणे, पोहणे, खेळणे या विद्यार्थी कृतींचा समावेश होतो. नंतरचं जे काही उद्दिष्ट आहे ते आहे अचूकता. अचूकता या उद्दिष्टासाठी विद्यार्थी कृती आहे. ज्या काही वरील सर्व कृती आहे म्हणजे प्रयोगासाठी उपकरणे हाताळणं, लेखन करणं, यंत्र चालवणं, उड्या मारणे, पोहणे, खेळणे या सर्व कृतीमध्ये काय येत असते की अचूकता येते, सफाईदारपणा येतो आणि अनावश्यक हालचाली ह्या टाळल्या जातात. नंतरचं उद्दिष्ट आहे संधिकरण. यामध्ये क्रियांचे एकत्रीकरण, विविध स्नायूंचा एकावेळी वापर हे संधिकरण होय. त्याचबरोबर शेवटचं उद्दिष्ट जे काय आहे ते म्हणजे स्वाभाविकरण. यामध्ये कारक कौशल्यांशी संबंधित कोणतीही क्रिया सहजतेने विनासायास व सफाईदारपणे करणे म्हणजे स्वाभाविकरण होय. जेही काही कौशल्य आपण शिकणार आहोत त्या कौशल्याशी संबंधित जी क्रिया आपण करणार आहोत त्याला कोणतेही एफर्ट्स किंवा विनासायास आणि सफाईदारपणे करणे ही विद्यार्थी कृती ही स्वाभाविकरणासाठी आहे. त्यानंतरचं आपण बघणार आहोत श्रेणीबद्ध वर्गीकरणाचे शैक्षणिक महत्त्व. श्रेणीबद्ध वर्गीकरण जे काही आहे ते विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे शैक्षणिक वर्गीकरणानुसार जर आपण याचा अभ्यास केला तर विद्यार्थी, शिक्षक आणि जो काही
समाजातील घटक आहे त्या सर्व घटकांना विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहे हे समजेल। त्यामध्ये स्तरानुसार वर्गीकरणामुळे अशा कोणत्या स्तरापर्यंत पोहोचायचं आहे हे निश्चित करता येतं। त्याचबरोबर विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात व स्तरावर कमी आहे हे या वर्गीकरणामुळे समजून येईल। त्याचबरोबर स्तरानुसार व क्षेत्रनिहाय मूल्यमापनासाठी मार्गदर्शक आपल्याला होईल का विद्यार्थी बोधात्मक क्षेत्रात कमी पडतो की भावात्मक क्षेत्रात कमी पडतो की कार्यात्मक क्षेत्रात कमी पडतो हे याच्या सहाय्याने निश्चितपणे आपल्याला समजेल। अध्ययन व अध्यापनातील बारकावे यामुळे अधिक समृद्ध होतील। कसोटीची रचना करण्यासाठी श्रेणीबद्ध वर्गीकरणाचं महत्त्व आहे। कोणती कसोटी कशी बनवायची आणि त्यामध्ये या तिन्ही क्षेत्रांचा समावेश कसा करता येईल हे मार्गदर्शक तत्व यामुळे समजणार आहे। पाठ्यक्रम व अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी मार्गदर्शक आहे। पाठ्यक्रम ज्यावेळेस आपण निश्चित करतो, अभ्यासक्रम निश्चित करतो, त्याची रचना करतो, त्यावेळेस फक्त बौद्धिक क्षेत्राला महत्त्व न देता या ठिकाणी भावनिक आणि क्रियाकौशल्य किंवा क्रियात्मक जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचाही समावेश त्यामध्ये कसा करता येईल या दृष्टिकोनातून श्रेणीबद्ध वर्गीकरण महत्त्वाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उद्दिष्टांचे जे शैक्षणिक श्रेणीबद्ध वर्गीकरण आहे यामध्ये भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र या दोन क्षेत्रांचा अभ्यास केला। भावात्मक क्षेत्रांचे उद्दिष्टांना अनुसरून विद्यार्थ्याचा विकास कसा साधता येईल आणि क्रियात्मक क्षेत्रातील जी काही 5 उद्दिष्टे आपण बघितली त्या उद्दिष्टांनाही आपण विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कसा वापर करू शकतो आणि जर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आपणाला साधवायचा असेल तर या तिन्ही कौशल्य तिन्ही क्षेत्रांचा अभ्यासक्रम पाठ्यक्रमामध्ये समावेश करून ही उद्दिष्टे समोर डोळ्यासमोर ठेवून जर त्या पद्धतीने पाठ्यक्रम अभ्यासक्रम निर्मिती केली तर निश्चितच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार।